आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी। अतिशय सोप्या पद्धतीने झटपट बनते ही तिळगुळाची पोळी आणि तुम्ही बघू शकता की शेवटपर्यंत तिचं सारण पोहोचले। साठी इथे मी 1 कप तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ। यांना थोडंसं आपल्याला 3 ते 4 मिनिटं रोस्ट करून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर तीळ असे उडायला लागतात की तेव्हा उडायला लागले की समजून जायचं की तीळ भाजून झालेले आहेत। आणि याचबरोबर इथं मी 1/4 कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि याचे आपल्याला साल काढून हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। इथं तुम्ही घरातल्या शेंगदाण्याचा कूट जरी घेतला तरी पण चालेल। तर इथं मी बारीक चिरलेला गूळ घेतलाय। तुम्ही गुळाऐवजी शक्यतो गूळ पावडर यूज केली ना तरी पण चालेल आणि फार वापरायला इझी, त्यावेळेला मिक्सर वगैरे काही यूज करायला लागत नाही। आणि 1 कप मी गूळ घेतलेला आहे। सो गुळाचं, तिळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता। सो हे सगळं नीट एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचे, कारण गूळ असा मोठा मोठा राहण्याचे चान्सेस असतात म्हणून। आणि इथं मी जी आपली रेग्युलर चपातीची कणिक असते तीच घेतलेली आहे, फक्त थोडीशी तिला घट्ट मळलेलं आहे। आणि तिथे छोटे छोटे गोळे करून आपण पुरणपोळीला जसं सारण भरतो त्याचप्रमाणे यामध्ये पण हे आपलं तिळकुटाचं सारण भरायचं आहे। सो असं दाखवल्याप्रमाणे छोटीशी पारी करून त्यामध्ये हे तिळगुळ भरायचं आहे, पण जास्त दाबून दाबून भरायचं जेणेकरून आतमध्ये एअर बबल्स राहत नाहीत आणि पोळी शेवटपर्यंत छान फाटत वगैरे काही नाही अजिबात, सारण एकदम गच्च भरल्यामुळं। सो गुळपोळी करताना जो गुळ असतो तो साधा रेग्युलर गुळ असतो ना तोच वापरायचा, किंवा थोडासा काळपट कलर असेल तरी पण चालेल, परंतु चिक्की गुळ वगैरे काही वापरायचं नाही कारण त्याला पाणी सुटतं। याचप्रमाणे मी अजून पण 1-2 उंडे करून दाखवते तुम्हाला। तर आता गुळपोळी लाटून घेऊया आपण। तर याचं सारण सगळीकडे पोहोचण्यासाठी सुरुवातीला काय करायचं ना, पोळी असा हा उंडा दोन्ही बाजूनी पिठामध्ये गोळून घ्यायचा आणि सुरुवातीला 1 ते 3-4 वेळा ना त्याला टर्न करत लाटायचं, सुरुवातीचे 4-5 राऊंड, आणि मग नंतर ना रेग्युलर आपण पोळीसारखी पोळी लाटायची, म्हणजे मग त्याचं सारण जे ना ते शेवटच्या काठापर्यंत पोहोचतं। आणि गुळपोळी थोडीशी लाटताना जाडसर लाटायची, म्हणजे खूप जास्त अगदी पुरणपोळीसारखी नाही करायची, थोडीशी जाड ठेवायची, चपातीसारखी वगैरे, किंवा त्याहूनही जाड तुम्ही केली तरी पण चालेल। तुम्ही बघू शकता कसं सारण सगळीकडे पूर्ण काठापर्यंत शेवटपर्यंत पोहोचलं आहे। आणि मग याला भाजून घेऊयात। सुरुवातीला तव्यावरती थोडंसं तेल लावायचं, चिकटत नाही पोळी पण तरीसुद्धा, आणि मग सेम चपातीप्रमाणे पोळीप्रमाणे भाजून घ्यायचं। तुम्ही हवं तर इथं तूप किंवा तेलाचा वापरही करू शकता। सो किती शेवटपर्यंत सारण गेले म्हणून पोळी आपली किती छान फुगली आहे बघा। थोडीशी पोळीला करपवलं तरी पण चालेल, कारण गूळ मग कॅरमलाइज झाल्यावरती छान टेस्टला लागतो। सो या पद्धतीने आपली गुळपोळी तयार आहे। या एवढ्या साहित्यामध्ये माझ्या कंप्लीट 15 पोळ्या तयार झालेल्या होत्या। एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा।